जगाचा पोशिंदा आपला शेतकरी. त्याने शेती केली, धान्य पिकवलं तर आपण सगळी लोक जीवन जगतो. हाच शेतकरी आज दिवसेंदिवस आत्महत्या करतोय. सरकार मोठमोठ्या योजना तर शेतकऱ्यांसाठी काढतंय, पण प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. आणि याच कारणामुळे तो आत्महत्येला प्रवृत्त होतोय. याचंच उदाहरण बघायचं ठरलं तर सिंचन घोटाळा. ज्यांच्यावर या घोटाळ्याचे गंभीर आरोप आहेत ते म्हणजे अजितदादा. महाराष्ट्रात ज्यांची सगळीकडे दादागिरी चालते तेच दादा सिंचन घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. नेमका हा आरोप आहे, नेमका हा घोटाळा काय आहे ते आपण जाणून घेऊयात. 1999 ते 2009 महाराष्ट्रात सरकारमध्ये अजित पवार हे जलसंपदा व पाटबंधारे विकास मंत्री होते. याच काळात महाराष्ट्रामध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण भयंकर वाढले होते. या आत्महत्येला थांबवण्यासाठी पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी धरण बांधणे व सिंचन प्रकल्प राबवणे अशी योजना काढली. आणि विशेष करून रायगड जिल्हा व विदर्भ विभाग या भागाकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं. सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील कोंढाणी धरण बांधण्यास सुरुवात केली. हे धरण बांधण्यासाठी सर्वप्रथम 56 करोड रुपये निधी देण्यात आला, पण नंतर धरणाची उंची 39 मीटरवरून 71 मीटर वाढवण्यात आली. याचं कारण सांगून 56 करोड रुपये लागणारा खर्च 328 करोड रुपयांवर पोहोचला. त्यानंतर याच रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्प. या बाळगंगा प्रकल्पाची पहिली किंमत होती 420 करोड रुपये व नंतर ती 1339 करोड वाढवण्यात आली. या प्रकल्पात राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे व मंत्री अजित पवार यांनी चुकीच्या पद्धतीने कंत्राटदारांना हे कंत्राट देऊन तब्बल 92 करोड रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील काळू धरण प्रकल्प, ज्याची सुरुवातीचा विकास निधी 640 करोड होता. 640 करोड वरून हा निधी 1400 करोड करण्यात आला. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील शाई नदी धरण, ज्याची किंमत 410 करोड वरून 1339 करोड करण्यात आली. याच काळात अजित पवार हे VIDC विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळचे अध्यक्ष होते व या समितीत सुनील तटकरे यांचाही समावेश होता. या मंडळाने विदर्भातील 38 सिंचन प्रकल्पाची किंमत 6,672 कोटींवरून 26,772 कोटी करण्यात आली. आणि ही सगळी कामं जून 2009 ते ऑगस्ट 2009 या 3 महिन्यांच्या कालावधीतच झाल्याचं CAGने सांगितलं. त्यानंतर या विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव यांना पत्र लिहून विभागाच्या भ्रष्टाचाराची तक्रार केली. हे सगळं प्रकरण पाहता त्यावेळी विरोधी असणारे भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उचलून धरला. शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही. बंधू भगिनींनो, आज अवस्था अशी आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण त्याच्या जमिनीकरता पाणी नाही, ही आज अवस्था आहे. मुळामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव लावलाय की एवढा मोठा सिंचनाचा घोटाळा महाराष्ट्रात झाला, साधी चौकशी सरकार करायला तयार नाही. सातत्याने भ्रष्टाचार वाढतोय. यानंतर जनमंच नावाच्या नाफा संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका केली. या संबंधीचे संपूर्ण चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. या सर्व प्रकरणासाठी सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली व त्यावेळेचे विरोधात असणारे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि विनोद तावडे यांनी चितळे समितीला मोठमोठ्या बॅगा भरून बैलगाडीमध्ये या समितीकडे पुरावे सादर केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना सरकार आलं
अजित पवार आज जाणार अशी चर्चा रंगू लागली, पण प्रत्यक्षात तसं काही घडलंच नाही. हा तपास फक्त कागदावरच चालू राहिला. नंतर ठाकरे व भाजपात काही कारणावरनं मतभेद झाले आणि सरकार कोसळलं व अचानक भल्या पहाटे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही काळातच अजित पवारांना या संपूर्ण सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाली. कोंढाणे धरणाची उंची 39 मीटरवरून 71 मीटर वाढवण्यावरून 56 करोड रुपये लागणारा खर्च 328 करोड करण्यात आला. बाळगंगा प्रकल्पाचा 420 वरून 1339 करोड वाढवण्यात आला. काळू धरण प्रकल्प 640 करोड वरून 1400 करोड वाढवण्यात आला. शाई नदी प्रकल्प 410 करोड वरून 1339 करोड करण्यात आला. विदर्भ सिंचन प्रकल्पाची 6672 कोटींवरून 26772 कोटी वाढवण्यात आला. धरणाची उंची वाढवणं आणि आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट देऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणारे मंत्री यांना क्लीन चिट दिली जाते आणि शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच राहते. हे दुर्दैव आहे.